तर एकीकडे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची ही मिरवणूक देखील आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र तिकडे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जातो। या संकलनातून गोळा केलेल्या निर्माल्याची खत निर्मिती केली जाते। तर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निर्माल्य विलगीकरण व्यवस्था गिरगाव चौपाटीवर करण्यात आली। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर हा उपक्रम राबवला जातो। ही फुलांची एक मशीन आहे, मात्र याचा सर्वात मोठा वापर होतोय तो पर्यावरण रक्षणासाठी। आणि ही साधी सुधी फुलं नसून जी आपल्या गणरायाच्या चरणी अर्पण केलेली वेगवेगळी फुलं असतील, हार असतील, त्याच्यामधून वेगवेगळी केलेली फुलं आहेत। आणि या फुलांचा एकंदरीत वापर आहे जो निर्माल्य म्हणून जी कचऱ्याच्या डब्यात जाणारी फुलं होती त्याचा वापर आता खत निर्मितीसाठी केला जाणार आहे। आणि हा उपक्रम राबवत आहेत ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे। आपण आता गिरगाव चौपाटी या ठिकाणी आहोत। नेमका हा उपक्रम काय आहे, यामधून कशा प्रकारे खत निर्मिती करेल या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत प्रतिष्ठानचे राजन कारखानीस आहेत। हा उपक्रम आम्ही 2019 पासून राबवतो। त्यामागे आप्पासाहेबांची संकल्पना आहे आणि सचिनदादांचं मार्गदर्शन आहे की जे आपण फुलं घेतो ती आपण पाण्यात टाकतो, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं आणि पाण्याचं प्रदूषण झाल्यानंतर पाण्यातले जे जलचर आहेत त्यांना त्यापासून त्रास होतो। तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून वसुधैव कुटुंबकम ही जी संत परंपरेचं ब्रीदवाक्य आहे त्याला अनुसरून प्रत्येक जीवसृष्टीला त्याला योग्य आणि पोषक असं वातावरण मिळावं या दृष्टिकोनातून जे निर्माल्य आहे ते समुद्रात टाकण्याची ऐवजी आपण जर का ते एकत्र केलं आणि त्याचं खत बनवलं तर जे निसर्ग आपल्याला देतो तेच परत निसर्गाला द्यायचं आणि ते चालू राहिलं पाहिजे। हा उपक्रम प्रतिष्ठानातर्फे 2019 पासून चालवला जातोय। हे जे निर्माल्य आहे आता आपण बघितलं त्याचा बारीक पावडर केली जाते आणि ह्याच्यापासून संजय गांधी मधले रामगड येथे जो एरिया आहे तिथे आपण त्याच्यापासून गांडूळ खत बनवतो। आता रामगड संजय गांधीमध्ये रामगड हा जो एरिया आहे त्या भागात आपण प्रतिष्ठानाने 18,000 झाडं लावलेली आहेत आणि ती लावून त्यांचं संगोपन करतोय। आणि तिथेच प्रतिष्ठानाची नर्सरी सुद्धा आहे आणि रोपवाटिका आहे। तिथून दरवर्षी सुमारे 30,000 झाडं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लागवडीसाठी जातात। त्या झाडांसाठी खत म्हणून याचा वापर होतो। गणरायाची सेवा करताना निसर्गाची सेवा करण्याची संधी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। कॅमेरामन लालचंद यादव सह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।